देवळात अनोळखी व्यक्तीने दिलेला पेढा जानकीने खाल्ल्यामुळे जानकीची तब्येत बिघडलेली असते आणि ऐश्वर्याने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. आता जानकीवर डॉक्टर उपचार करत असतात, पण डॉक्टरांच्या उपचारांना जानकी प्रतिसाद देत नसते, कारण त्या पेढ्यामध्ये असलेलं विष अतिशय तीव्र असतं. आता मात्र ऐश्वर्या म्हणत असते, डॉक्टर काही करा, पण जानकीचा जीव वाचला पाहिजे. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, आम्ही अतिशयोक्ती प्रयत्न करतोय, तुम्ही काळजी करू नका, बाकी सगळं देवावर आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला देवाशिवाय पर्याय नाही. आणि इकडे ऐश्वर्या आता धावत धावत जवळच्याच देवळात जात असते. इकडे आपण पाहतोय आता राहुल हा एका चहाच्या टपरीवर बसलेला असतो आणि तेवढ्यात त्याने शर्वरीला फोन केलेला असतो. शर्वरी म्हणत असते, काय राहुल, अरे किती वाजलेत रात्रीचे, पाहिलं नाहीस का? त्यावर राहुल म्हणत असतो, म्हणजे तू झोपलीस? त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल इतक्या रात्री लोक झोपतात. अगं इथे माझी झोपमोड झाली आहे आणि तू झोपतेस, हरकत नाही. मला सांग, अजूनही बातमी का आली नाही ती जानकी संपल्याची? त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल जरा धीर धर, जर खरंच जानकी संपली असेल तर लवकरात लवकर बातमी येईलच, पण अजून जर बातमी आली नसेल तर निश्चितच ती कुठे ना कुठे तडफडत असणार आहे. अशातच आपण पाहतोय इकडे ऐश्वर्या धावत धावत जवळच्या देवळात पोहोचलेली असते आणि तिथे जाऊन ती समोर देवाला म्हणत असते, देवा आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही आणि कधी तुझी पायरी सुद्धा चढली नव्हते, पण आज पहिल्यांदाच मी जानकीसाठी तुझ्या समोर माझा पदर पसरते. प्लीज देवा जानकीला वाचव. आणि असं म्हणून आता ऐश्वर्याने समोर असलेल्या दिव्यावर आपला हात ठेवलेला असतो, जेणेकरून ती देवाला असं म्हणत असते की मला वेदना होऊ दे, पण जानकीला काही होऊ देऊ नकोस, ती सुखरूप वाचली पाहिजे. आता हे सगळं तिथे सुरू असतं आणि इकडे डॉक्टर जानकीला वाचवण्यासाठी अतिशयोक्तीचे प्रयत्न करत असतात. इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर अजूनही जानकीची बातमी आलेली नाहीये, म्हणून राहुल जवळच्याच त्या मंदिरात पोहोचतो आणि तिथे माहिती गोळा करतो की नक्की जानकी इथे कुठे बेशुद्ध पडली आहे का. पण तिथे राहुलने कसून चौकशी केल्यावर त्याला कळून चुकलेलं असतं की कोणीतरी बाई आली होती आणि जानकीला इथून हातगाडीवर टाकत हॉस्पिटलला घेऊन गेली. हे जेव्हा राहुलला कळतं, राहुल स्वतःशी बोलत असतो, बाप रे, म्हणजे योग्य वेळी जर जानकीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं असेल तर कदाचित ती वाचली सुद्धा असेल, पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं असेल? आता मला माझ्या माणसांना कामाला लावावं लागेल. आणि लगेचच आता राहुलने थेट आपल्या 2 माणसांना कॉल केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, या मंदिराच्या जवळपास असलेल्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करा, विषबाधा झालेली महिला कोणी ऍडमिट झाली आहे का? राहुलची माणसं म्हणत असतात, ओके बॉस, तुम्ही दिलेलं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो. आता राहुलची माणसं जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये माहिती काढत असतात, पण एक्झॅक्ट त्यांना अजूनही कुठून परफेक्ट माहिती मिळालेली नसते. इकडे आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतर शेवटी ऐश्वर्याच्या तपश्चर्याचं फळ ऐश्वर्याला मिळालेलं असतं आणि इकडे ऐश्वर्याने दिव्यावर हात ठेवल्यामुळे जानकीला डॉक्टरांनी जवळजवळ वाचवलेलं असतं आणि शेवटी हॉस्पिटलमधून ऐश्वर्याला फोन आलेला असतो की लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलला या, जानकी मॅडमना शुद्ध आली आहे. हे ऐकल्यावर ऐश्वर्या लगेचच देवाचे आभार मानते आणि म्हणत असते, देवा खरंच तू आहेस, हे तू सिद्ध केलंस आणि खरंच देवा मी पुन्हा येईन. असं म्हणून आता ऐश्वर्या तिथून थेट जवळच्याच असलेल्या हॉस्पिटलमध्ये धावत सुटलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय काही माणसं अमुक तमुक हॉस्पिटलमध्ये विषबाधा झालेली महिला आहे का याची चौकशी करताना ऐश्वर्याला दिसतं आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, या माणसांना विषबाधा झालेली महिला का हवी आहे? नक्की काय प्रकरण आहे? इथेच काहीतरी काळं निळं आहे, मला या माणसांची नीट चौकशी केली पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय त्या माणसांजवळ जात ऐश्वर्या म्हणत असते, काय नेमकी तुम्ही कोणती चौकशी करताय? काय म्हणालात तुम्ही, विषबाधा? त्यावर लगेचच आपण पाहतोय ती माणसं म्हणत असतात, हो, जवळच्याच मंदिरामध्ये एका बाईला विषबाधा झाली होती
ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे याची माहिती हवी आम्हाला. तेवढं आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते मला माहिती आहे ती बाई कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ते. आणि अशातच आता ती माणसं म्हणत असतात प्लीज सांगा ना तुमचं खूप भलं होईल. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते चला मी नेते. आता ऐश्वर्याने त्याच हॉस्पिटलमध्ये या दोन व्यक्तींना नेलेलं असतं आणि थेट तिथे एका रूम मध्ये ती बाई आहे असं म्हटलेलं असतं. मग ही दोन्ही माणसं त्या रूम मध्ये शिरतात. ऐश्वर्याने लगेचच आता त्या रूमचं दार लावून घेतलेलं असतं आणि बाहेरून कडी. ती दोघं माणसं आतून बोंबलत असतात अहो असं काय करताय या रूम मध्ये कोणीच नाहीये आणि तुम्ही दार का लावलं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते तुम्ही इथेच थांबा मी त्या बाईला आत घेऊन येते. आता त्या माणसांना कळून चुकलेलं असतं की आपण चांगलेच अडकले आहोत. आणि अशातच आता त्या माणसांनी राहुलला फोन केलेला असतो की राहुल बॉस सगळंच पिचका झालं आहे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये एका रूम मध्ये एका बाईने बंद केलं आहे. प्लीज आम्हाला लवकरात लवकर इथून सोडवा. त्यावर राहुल म्हणत असतो पण कोणतं हॉस्पिटल आहे आणि तुम्ही असे कसे अडकलात. त्यावर ती माणसं म्हणत असतात बॉस हे सगळं नंतर बोलूया पण प्लीज सोडवा नाहीतर आमच्यापर्यंत पोलीस पोहोचले तर पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुलची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. इकडे आपण पाहतोय आता ऐश्वर्या धावत धावत बाजूच्याच वॉर्डमध्ये गेलेली असते जिथे जानकीला शुद्ध आलेली असते. जानकीला आलेली शुद्ध पाहून लगेचच ऐश्वर्या म्हणत असते जानकी जानकी तू ठीक आहेस ना. त्यावर जानकी म्हणत असते हो ऐश्वर्या मी ठीक आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी तुला आता काळजी करायची गरज नाहीये. मला कळून चुकलंय हे सगळं नेमकं कुणी आणि कसं घडवलं असेल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्याला जानकी म्हणत असते म्हणजे म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय आहे. त्यावर जानकीला ऐश्वर्या म्हणत असते की तुला मंदिरामध्ये बहुतेक जी विषबाधा झाली ना त्या विषबाधेचं प्रकरण त्या पेढ्यामधून आहे. तुला कोणीतरी मंदिरात पेढा दिला ना. त्यावर जानकी म्हणत असते हो कुणीतरी मला पेढा दिला. आधी मी नको म्हटलं होतं पण त्या व्यक्तीने असं म्हटलं की मला तुमच्यामध्ये माझी मोठी ताई दिसते म्हणून मी तुम्हाला पेढा देतोय ताई प्लीज पेढा घ्या. आणि मी त्याचं मन दुखू नये म्हणून पेढा घेतला. नंतर पेढा खाल्ल्यावर मला मळमळायला लागलं आणि चक्कर यायला लागली आणि नंतर काय झालं मला आठवत नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल आणि शर्वरीचाच हात आहे. मी तुला 100% सांगते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते असं डिरेक्टली त्यांचं नाव कसं घेऊ शकतो आपण. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते कारण मी आता देवळातून इथे येत असताना मला 2 व्यक्ती भेटल्या ज्यांना जवळच एका मंदिरामध्ये विषबाधा झालेल्या महिलेला कुठेतरी ऍडमिट केलंय याची माहिती हवी होती. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला आता जानकी म्हणत असते काय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते हो त्या 2 व्यक्तींना मी इथपर्यंत आणलंय आणि बाजूच्याच रिकाम्या वॉर्डमध्ये आत टाकून त्यांना बाहेरून कडी लावून बंद केलंय. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते वा ऐश्वर्या वा खरंच किती कमालीचं काम केलंयस तू. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी मी आता पोलिसांना बोलवते म्हणजे पोलीस त्या 2 व्यक्तींमार्फत त्या मेन माणसापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला कळेल की या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्ड आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते खरंच ऐश्वर्या मानलं पाहिजे तुला. आधीची ऐश्वर्या आणि आताची ऐश्वर्या जमीन आसमानचा फरक आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते ओके जानकी बॉस काळजी करू नका. आणि लगेचच आता ऐश्वर्याने थेट पोलिसांना फोन लावलेला असतो आणि सगळं प्रकरण नीट समजावलेलं असतं. पोलीस लगेचच आता त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि त्या वॉर्डमध्ये बंद करून ठेवलेल्या त्या 2 व्यक्तींना बाहेर काढतात. आधी बदडतात यांच्या हातामध्ये बेड्या ठोकतात साखळी लावतात आणि त्यांना विचारतात सांगा कोण कोण आहे तो व्यक्ती ज्याने तुम्हाला हे सगळं करायला भाग पाडलंय. आधी तरी 2 माणसं राहुलचं नाव घ्यायला तयार नसतात पण पोलिसांनी शेवटी लाठीने अजून फटकवल्यावर गपगुमान त्यातल्या एका व्यक्तीने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. तो म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज मारू नका. मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगतो पण आम्हाला या प्रकरणातून नीट सोडा. पोलीस म्हणत असतात बोल आधी. आता पोलिसांनी सगळं प्रकरण नीट समजून घेतलेलं असतं आणि या प्रकरणामागे राहुल आणि शर्वरीचा हात आहे हे आता फायनली सगळ्यांसमोर आलेलं असतं. आणि आता राहुलला जेव्हा कळतं की आपल्या 2 माणसांमार्फत पोलीस आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकतात
त्यावेळेला राहुल आता थेट त्या ठिकाणाहून पळण्याची सगळी तयारी करत असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता पोलीस पळणाऱ्या राहुलच्या मुसंड्याच आवतात आणि म्हणत असतात, काय रे राहुल्या, काय समजतोस काय तू स्वतःला? सगळं काही षडयंत्र इथे बसून तू तयार करतोस आणि जानकीला विषबाधा करणारा पेढा भरवतोस. त्यावर राहुल म्हणत असतो, सर तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव गौलं केलं असेल, पण मी असं काहीच केलेलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याने आता सटासट राहुलचं थोबाड फोडलेलं असतं. त्यावेळेला तिथे असलेली शर्वरी पुढे येते. ती म्हणत असते, काय चाललंय, काय चाललंय ऐश्वर्या, तुझी हिंमत कशी झाली? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गप्प बसा, आतापर्यंत तुला खूप मान दिला, खूप तुला वंच वंच केलं, पण यापुढे तुला वंच बिंच काही करणार नाही, तर तुला चांगलं तुडवून काढणार. तेवढ्यात आपण पाहतोय आता पोलीस म्हणत असतात, गप्प बसा तुम्ही दोघं. आम्ही इथे असताना तुम्ही दोघे जर शहाणपणा करणार असाल तर तुम्ही जाऊन एका मैदानामध्ये करा. आणि अशातच आता राहुल तिथून पळत असतो. पोलीस कॉन्स्टेबल हिराबाईने आता त्या राहुलला पकडलेलं असतं आणि उलट पुलट करत थेट बेड्या ठोकलेल्या असतात. राहुल म्हणत असतो, प्लीज मला सोडा. आणि अशातच आपण पाहतोय राहुलला शर्वरी सोबत पोलिसांनी तुरुंगात टाकलेलं असतं. आणि इकडे ऐश्वर्याने आता जानकीला हॉस्पिटलमधून थेट घरी आणलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुमित्रा पुढे येते. ती म्हणत असते, काय झालं हे सगळं? अगं जानकी, कालपासून तू होतीस कुठे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई थांबा जरा, सगळं काही सांगते तुम्हाला. तिथे असलेला सारंग म्हणत असतो, काय ग ऐश्वर्या, काय आहे हे सगळं? जानकी वहिनीला नक्की झालंय काय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो सारंग सगळं काही सांगते, पण आधी जानकी बहिणीला नीट बसू तर द्या. मग तिथे असलेला सौमित्र म्हणत असतो, एवढं सगळं घडलं आणि याची माहिती मला देऊशी वाटली नाही. ऐश्वर्या असं का वागलीस तू? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सौमित्र मुळात कधी काय करावं हे मला सुचलंच नाही. मला जे वाटलं, मला जे पटलं ते करावं लागलं मला. ऐन वेळी मंदिरात जाऊन मी जानकीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नसतं तर आज जानकी आपल्यात नसती. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, हो सौमित्र भाऊजी, आज जर मी जिवंत आहे तर फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे. हे वाक्य ऐकल्यावर सारंग म्हणत असतो, वा ऐश्वर्या वा, मानलं तुम्हाला, खरंच तुम्ही दिसता तशा नाही आहात हे आज तुम्ही सिद्ध केलं. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सारंग म्हणत असतो, मला अशाच बायको हव्या होत्या. आणि अशातच आता ऐश्वर्या लाजते. तेवढ्यात आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, शर्वरी कुठे दिसत नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई, त्या बाईचं तर नावच घेऊ नका, तिला टाकलंय मी तुरुंगात. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या शर्वरीला तुरुंगात पाठवण्याची? काय ग, काय समजतेस तू स्वतःला? का का असं वागतेस तू ऐश्वर्या? ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला तुरुंगात पाठवलेस ना तू, मी तुला या घरामध्ये सुखासुखी राहू देणार नाही. त्यावर सारंग म्हणत असतो, आई सिच्युएशन काय आहे ती तर आधी समजून घे. खरंच तू तरी विचार कर, या सगळ्या प्रकरणामध्ये सामील असलेला व्यक्ती जर आपल्याच घरातला असेल तर आपण त्याला माफ करायचं का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, म्हणजे शर्वरीच या प्रकरणामध्ये सामील आहे असं म्हणायचंय का सारंग तुला? त्यावर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या तर तेच म्हणतायत ना. त्यावर सुमित्रा म्हणत असते, या ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? अरे कोणाची मुलगी आहे ती माहिती आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, आई प्लीज ऐश्वर्यावर अविश्वास दाखवू नका. खरंच कालपासून ऐश्वर्याने जे काही केलंय ना ते अगदी कौतुकास्पद आहे. ऐश्वर्या, खरंच मानलं तुला. काल जर तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नसतास तर मी आजचा दिवस पाहिला नसता. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सौमित्र म्हणत असतो, अगदी बरोबर आहे, जानकी बहिणी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. आई प्लीज, शर्वरीला तुरुंगात टाकल्यामुळे तुझी चिडचिड झाली असेल, पण त्याच शर्वरीमुळे जानकी बहिणीवर जी काही परिस्थिती आली ती तुला योग्य वाटते का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. प्लीज या सगळ्या प्रकरणातून माझ्या शर्वरीला लवकरात लवकर सोडवण्याचं बघा. त्यावर अवंतिका पुढे आलेली असते. ती म्हणत असते, नाही आई, अजिबातच नाही.
या शर्वरीला मी अजिबातच सुटू देणार नाही. तिला दाखवूनच देणार तिने काय चूक केली आहे ती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच समोर असलेल्या जानकीला कळत नसतं आणि जानकी गोंधळलेली असते. इकडे आपण पाहतोय आता तुरुंगात असलेला राहुल म्हणत असतो, शर्वरी हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी म्हंटल होतं तुला की या सगळ्यामध्ये सामील असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण सोडायचं नाही, पण तू फक्त टार्गेट जानकीवर केलंस आणि माझाही फोकस निसटला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, हे बघ इकडे आपण पाहतोय आता ऐश्वर्याने पोलिसांच्या मदतीने मंदिरातलं सीसीटीव्ही मिळवत आणि तिथे असलेला तो जो व्यक्ती ज्याने जानकीला पेढा दिलेला असतो त्याला पकडून आणलेला असतं. आणि तेवढं आपण पाहतोय आता त्या माणसाची गचंडी सौमित्रने धरलेली असते. सौमित्र म्हणत असतो, काय रे काय पराक्रम केलास तू. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी हाच तो व्यक्ती ज्याने मला देवळात पेढा दिला. मी नको म्हटलं होतं पण मला बोलला, ताई मला तुमच्यामध्ये माझी मोठी ताई दिसते, प्लीज पेढा घ्या ना प्रसाद म्हणून. आणि शेवटी मला तो नाईलाजास्तव घ्यावा लागला. हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्रने उभा आडवा करत त्याला तुडवायला सुरुवात केलेली असते. आणि अशातच आता तो व्यक्ती जानकीची माफी मागू लागतो. मित्रांनो इथे तर आपल्याला कन्फर्म कळून चुकलेला आहे की जी व्यक्ती खरंच मनातून पापी आहे त्या व्यक्तीला आपण कधीच साथ दिली नाही पाहिजे. आणि जर साथ द्यायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनात पाप नसलं पाहिजे याचा विचार मात्र तुम्ही केलाच पाहिजे. बाकी आजचा हा भाग नेमका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.